जय भीम मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचं शीर्षक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर देशभक्त. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्म भारतातला, त्यांचे आई वडील भारतातले, त्यांचं वंशज भारतातला, त्यांचं शिक्षण भारतातलं, भारतातल्या महार जातीतील अस्पृश्य समाजही भारतीयच, त्यांचं शालेय शिक्षण भारतात, त्यांचं माध्यमिक शिक्षण भारतात, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षणही भारतात. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिउच्च म्हणजे पदव्युत्तर शिक्षण जरी इंग्लंड, अमेरिका आणि जर्मनीत झालं तरी बाबासाहेबांचं लक्ष भारतावरच होतं. भारत देशच प्रिय होता. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना परदेशात स्थायिक होता आलं असतं, पण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला भारत देशच खुणावत होता. आपलं भारत देशावर मातृप्रेम होतं. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुद्धा परदेशात स्थायिक न होता भारतातच आले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेताना त्यांचे परदेशातील प्रबंध लिहिताना सुद्धा त्यांनी फक्त भारताचाच विचार केला. भारताच्या परिस्थितीची त्यांना जाणीव. प्रबंध लिहिताना परदेशातील एम ए, PhD, DSc इत्यादी प्रबंध लिहिताना सुद्धा त्यांनी भारतातली शेती व्यवस्था, भारतातली व्यापारी व्यवस्था, भारतातली जाती व्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था इत्यादी सर्वंकष गोष्टीचा विचार करताना त्यांनी फक्त भारताचाच विचार केला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतात विचार करीत होते. आणि संविधान लिहिताना सुद्धा भारतातल्या प्रत्येक गरिबातून श्रीमंत प्रत्येक व्यक्तीचा बाबासाहेबांनी नक्कीच विचार केला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे थोर देशभक्त होते, थोर भारतीय होते आणि थोर सच्चे देशभक्त होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भीम.